माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आजपासून आपण श्री नर्मदा पुराण अभिवाचन करत आहोत. 18 पुराणातील एक पुराण नर्मदा पुराण. हर हर नर्मदे, तुम्ही सुद्धा बोला हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. ओम नमो नर्मदाय नमः. नर्मदा पुराण रेवाखंड. भाग पहिला. श्रीदेवी नर्मदेचे स्वरूप वर्णन. पुराण संहिता वर्णनम. श्री कार्तिकीय म्हणता, हे मार्कंडेजी, नर्मदा जल ज्यामध्ये साक्षात मा विराजमान आहे त्या माचे आपण थोडक्यात वर्णन करत आहोत. जे या धर्तीवर देव, दानव, मानव यांना दुर्लभ होते. मार्कंडेजी म्हणता, महानर्मदेचा प्रादुर्भाव या धर्तीवरील प्रत्येक जीवाचा उद्धार करण्याच्या हेतूने झाला. जो जी इच्छा घेऊन येतो ती त्याला प्राप्त होते. तिचे स्वरूप चराचर जीवाच्या उद्धाराने वरदान बनले. नर्मदेचे जल सर्वांचे रक्षण करणारे, सर्वांचे सर्व प्रकारचे पाप नष्ट करणारे, या भूतलावरील सर्व प्राण्यांचे भूत, भविष्य, वर्तमानकालीन सर्व पापांचे नाश करणारे, समस्त पृथ्वीला पवित्र करणारी दिव्य जलमयी नर्मदा. श्री शौनकजींनी सुतजी महाराजांना विचारले की, ज्यांनी 18 पुराण लिहिली त्या व्यासांच्या आपण शिष्य आहात, तेव्हा ब्रह्माबरोबर संबंध असलेली दिव्य नदी सरस्वती, भगवान विष्णूची पवित्र गंगा, त्याचप्रमाणे नर्मदा भगवान शंकराची तिसरी श्रेष्ठ नदी. हे कधी ऐकले आहे का हो? भगवान शंकरापासून नर्मदा कशी उत्पन्न झाली त्याचे वर्णन करा. त्याचप्रमाणे नर्मदेचे चरित्र जे पवित्र कलिकुलश नाशक आहे असे म्हटले जाते, ते व्यासांच्या 18 पुराणात अंतर्गत आहे. 18 पुराणांचे वर्णन करा. सुतजी म्हणतात, महर्षी व्यासांनी सांगितलेल्या वेद, उपनिषद, वेद, उपवेद, आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्व, अर्थ, शास्त्र आणि वेदांग. वेदांग म्हणजे शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद, ज्योतिष याचे मी वर्णन करतो. त्याच्या कथनाने धर्म आईची अभिवृद्धी होते. वेद, धर्मशास्त्र, पुराण, विद्वानांचे 3 नेत्र. जो या 3 नेत्रांनी पाहतो त्यामध्ये महेश्वराचा अंश होईल. सर्व शास्त्रांमध्ये 3 विद्या मुख्य. यामध्ये पुराण पंचम वेद आहे. वेदांचा आधार घेऊनच पुराणे रचली गेली. वेद आणि स्मृतीमध्ये जे ज्ञान दिले तेच पुराणांमध्ये सांगितले. ब्रह्माच्या सर्व शास्त्रांमध्ये पुराणाला प्रथम स्थान दिले. ब्रह्माच्या मुखातून वेद निघाले, त्या कल्पामध्ये पुराण एकच होय. देवश्रेष्ठ ब्रह्माने धर्म, अर्थ, कामाचे साधन पुण्यप्रद 100 करोड विस्ताराने विस्तृत करून या पुराणाचे चिंतन करावयास मुनींना सांगितले. त्यांच्याद्वारा पुराण शास्त्रांचा प्रचार झाला. कालांतराने पुराणाचा प्रचार मंद झाल्याने भगवान स्वतः व्यासमुनींचे रूप घेऊन पुराणांचा विस्तार आणि प्रचार करत आहे. व्यासजी 8 लाख वर्षापासून परिमित प्रतिद्वार पार युगात त्या लोकात 18 प्रकारचे भेद विभक्त करून सांगतात. सुती ऋषीश्रेष्ठ शौनकाला सांगता की, मी आपणास त्याचे नाव आणि लक्षण सांगतो. सर्ग म्हणजे कारण सृष्टी, प्रतिसर्ग सृष्टीचा विस्तार, लय किंवा पुन्हा सृष्टी, सृष्टीच्या पूर्वीच्या राजांच्या वंश परंपरेचे वर्णन. मन्वंतर म्हणजे मनुची कालमर्यादा, त्या काळातील मुख्य घटना. अंशानुसार सूर्य किंवा चंद्र वंशात झालेल्या राजांचे चरित्र वर्णन हे पुराणाचे 5 विषय. म्हणजे पुराण या 5 लक्षणांनीच संपन्न होय. आता त्यांच्या नावानुसार परिचय सांगतो. ब्रह्मपुराण जे संहितामय असून अनेक पुण्यकथा त्यामध्ये आहे. 10,000 श्लोकांमध्ये विभक्त. पद्मपुराण 55,000 श्लोक. तुम्ही सुद्धा 18 पुराणं ऐकली. त्या 18 पुराणामध्ये किती श्लोक होती त्यात आपण ऐकत आहोत. ब्रह्मपुराणामध्ये किती? 10,000. पद्मपुराणात 55,000. विष्णुपुराण 23,000. वायुपुराण म्हणजेच शिवपुराण, याला सुद्धा 24,000 श्लोक. भविष्यपुराण 4 पर्वांमध्ये विभक्त म्हणजे 14,500 श्लोक. अग्निपुराण 16,000 श्लोक. मार्कंडेय पुराण
9,000 मंत्रांनी युक्त. नारद पुराण 25,000. श्रीमद्भागवत पुराण 2 भागात 18,000 श्लोक. ब्रह्मवैवर्त पुराण 10,000 श्लोक. लिंग पुराण 2 भाग 11,000 श्लोक. वराह पुराण 24,000 श्लोक. फक्त तुम्ही ऐकलं किंवा आपण वाचलं तरी सुद्धा आपल्याला एवढी माहिती मिळते. ते काही कमी आहे का? स्कंद पुराण 7 खंडामध्ये 81,000 श्लोक. वामन अवतार वामन पुराण 10,000 श्लोक. कुर्म पुराण 2 भागात 17,000. मत्स्य पुराण मत्स्य अवताराद्वारा मनुकरिता सांगितलेले असून त्यामध्ये 14,000 श्लोक. गरुड पुराण 19,000 श्लोक. गरुड पुराणाचं महत्त्व तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. ब्रह्मांड पुराण 2 भागात असून 12,000 श्लोक. या सर्वांना 18 महापुराण म्हणतात. ब्रह्माद्वारा 18 उपमहापुराण सुद्धा आहेत. कुठली उपमहापुराण? ब्रह्मपुराणमध्ये उपपुराण 2 संहिताचे असून प्रथम संहिता सनत कुमाराने, दुसरी संहिता सूर्याकडून सांगितली. ते पुराण सनत कुमारच्या नावाने प्रसिद्ध. नारसिंह पुराण पद्मपुराणाशी संबंध असलेली नारसिंह उपपुराण. शौकेय पुराण शुक्रगणाद्वारा सांगितलेले शौकेय पुराण विष्णू पुराणाशी संमत. बारह स्पंद्य पत्य पुराण वायुपुराणाशी उपपुराण. दौर्वासस उपपुराण श्रीमद्भागवत पुराणात स्मरण केलेले दौरासस उपपुराण होय. भविष्य पुराणाशी संबंधित नारदाने सांगितलेले नारण उपपुराण. बृहन नारदीय व नारदीय अशी 2 वेगवेगळी पुराणे. कपिल पुराण मानव पुराण शुक्राचार्यांनी सांगितलेले औषनस उपपुराण. ब्रह्मांड पुराण वरुण पुराण कालिका पुराण. माहेश्वर पुराण सांब पुराण सर्व प्रकारच्या अर्थाचा संग्रह करणारे सूर्य उपपुराण. पाराशर पुराण देवी भागवत पुराण आपण ऐकले. देवी भागवत पुराण कुर्म पुराण सुद्धा ऐकले. अशा प्रकारे पुराण संहिता वर्णन पूर्ण झाले. आपण 18 पुराण ऐकली, त्यापैकी 3-4 दुसरे उपपुराण पण ऐकलेत. आता बघूया नर्मदा महात्म्य वर्णन. पुराण प्रशंसा वर्णन. सुजी म्हणाले, शौनकजी आपण मला जे विचारले ते नर्मदा महात्म्य वर्णन महर्षी व्यासांनी केले. मुनिश्रेष्ठ नर्मदेच्या तीर्थाचा विस्तार ब्रह्मा शिवजी यांच्याशिवाय दुसरे कोणीही करू शकणार नाही. हाच प्रश्न परीक्षित पुत्र जनमेजयाने व्यासांचे शिष्य वंशपायनाला विचारले. तेव्हा रेवा तीर्थासंबंधीच्या पुण्यवृत्ताचे मी वर्णन करतो. पूर्वीच्या काळी यज्ञ दक्षेमध्ये परीक्षित दक्षित झाले होते. त्यावेळेस यज्ञाच्या सुरुवातीला सर्व भविष्यादी द्रव्य एकत्र केले होते. ब्राह्मण आपल्या आसनावर बसले. त्यांनी अग्नीला आवाहन केले. तेव्हा यज्ञभूमीवरून हे कुलपती भोग लावा हे शब्द ऐकायला आले. तेथे वंशपायने सुखपूर्वक बसले होते. त्यांना जनमेजयाने विचारले की आपण व्यासांच्या कृपेने सर्व काही सांगता जाणता तेव्हा माझ्या पूर्वजांनी केलेल्या तीर्थाचे वर्णन कृपया करा. मी असे ऐकले की त्यांनी खूप काळपर्यंत दुःख भोगले. माझे पूर्वज पांडव जुगारामध्ये हरले. त्यांना वनवास मिळाला. तेव्हा ते पृथ्वीतलावर कुठे कुठे गेले हे सविस्तर विस्तार वर्णन सांगा, कारण मी आपणास सर्वज्ञ मानतो. वंशपायन म्हणाले, हे राजन, महर्षी व्यास व भगवान शंकर यांना नमस्कार करून वर्णन करतो. आपले पितामह पांडव ब्राह्मणासहित निवास करत विंध्याचलकडे गेले. त्यावेळीस त्यांना धौम्याचे शिष्य उदालक प्रथम भेटले. महापती कश्यप, त्यांचे पुत्र विभांडक, महामुनी गुरुजन पुलस्य, लोमश सारखे आणखी पुत्रपौत्रादी भेटले. पवित्र आश्रमांचे दर्शन करत निसर्ग सौंदर्याचे अवलोकन करत विंध्याचलच्या वनात पोहोचले. तेथे चंपा, कण्हेर, नागकेशर, पुत्रांग, सुलताना, चंपा, मौलश्री, कचनार, अनार, पुष्पित, धवल, कहू, बिल्व, गुलाब, केतकी, कदंब, आम, मोहा, नीम, निंबू, तेंदू, नारियल, कैदा, खजूर, कटहल अशा विविध प्रकारच्या फुलाफळांच्या झाडांचे उद्यान होते. ज्यावेळेस वाचत होते त्यावेळेस डोळ्यासमोर तुम्हाला चित्र आले असेल. ते वनसुंदर जलशयाने भरले. तेथे हंस, कारण, चकवा, चकवी, आडी, काक,
बगळे, कोकिळ पक्षी होते. तेथे सिंह, वाघ, डुक्कर, हत्ती, विशालकाय म्हशी, सुरवी, सारंग, भालू इत्यादी प्रकारचे पशु होते. कोकिळ, मयूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. ते वनदुःख आणि शोकरहित होते. तेथे सिंहिणीचे दूध हरित पीत होते. तेथे सिंहिणीचे दूध हरिण पीत होते. उंदीर व मांजर एकमेकाचे तोंड चाटत होती. सिंहाबरोबर हत्तीचे पिलू मोराबरोबर सर्प क्रीडा करत होते. बघा, ऐका, अशा वनामध्ये पांडवांनी प्रवेश केला. तेथे त्यांना सूर्यासारखे तेजस्वी डोळे असलेले महर्षी मार्कंडेय भेटले. त्यांचे दर्शन घेतले. मार्कंडेय महर्षी सत्वगुण संपन्न, शास्त्रामध्ये निपुण, पवित्र, आचरण, बुद्धिमान, क्षमाशील, त्रिकाल संध्या जप करणारे, वेदत्रयी विविध मंत्राद्वारे होम आदीमध्ये तत्पर, ऋषींमध्ये सुशोभित होते. तेथे अनेक ऋषी होते. त्यापैकी कोणी पंचांगणीमध्ये तपस्या करणारे, कोणी एकांतात ध्यानस्थ बसलेले, कोणी सूर्योपासना करणारे, कोणी सकाळी संध्याकाळी भोजन करणारे, कोणी एकादशी करणारे, कोणी फक्त पाणी खाऊन राहणारे, कोणी फक्त अमावस्येलाच भोजन करणारे, अशा प्रकारचे ऋषी होते. कोणी फक्त जल पिणारे, कोणी फक्त वायू जल आहार घेणारे, तसेच वृद्ध मुनीसुद्धा होते. अशा आश्रमात धर्मराज युधिष्ठिर पोहोचले. धर्मराज युधिष्ठिराने मार्कंडेय ऋषींना प्रदक्षिणा करून दंडवत प्रणाम केला. तेव्हा श्रद्धावान युधिष्ठिराला पाहून मुनींनी आपण कोण आहात असे विचारले. तेव्हा तेथे एक बालक होते. त्याने हे धर्मराज असून आपले दर्शन घेण्यास आले आहेत असे सांगितले. तेव्हा मुनींनी युधिष्ठिराला प्रेमपूर्वक आपल्याजवळ बसवले. त्यानंतर अन्न, फळं, कंदमुळं, फूल देऊन ब्राह्मणासहित सर्वांचा सत्कार केला. सर्वांनी थोडा आराम केला. धर्मराज युधिष्ठिर उत्कंठापूर्वक मुनींना म्हणाले, हे भगवान, संपूर्ण लोकात आपण दीर्घायू आहात असे मला वाटते. तेव्हा आपण मला 7 कल्पांचा सर्व वृत्तांत सांगा. सर्व सृष्टीचा नाश झाला, त्यामुळेच आपण काय नष्ट झाला नाहीत. गंगेसहित समुद्राला मिळणाऱ्या सर्व नद्यांचा क्षय झाला, परंतु जेथे जल पवित्र ती नष्ट झाली नाही. हे मला प्रसन्न मनाने सांगा. माझ्याबरोबर असलेल्या ऋषींना, माझ्या सर्व बांधवांना ते ऐकण्याची इच्छा. भगवान मार्कंडेयजी म्हणाले, धर्मराज युधिष्ठिर, जे तू विचारतो आहे ते मी सविस्तर सांगतो. सर्व पापांचे हरण करणारे भगवान शिवाने वर्णन केलेले पुराण, त्याचे ते जो कोणी भक्तिपूर्वक श्रवण करतो त्याचे पुण्यफळ ऐक. हजारो अश्वमेध यज्ञ, शेकडो वाजपेयी यज्ञ केले तरी त्याचे फळ प्राप्त होत नाही. परंतु ब्रह्मघाती, मदिरा पिणारे, चोर, कसाई सुद्धा शिवजीचे वचन ऐकून सर्व पापातून मुक्त होतात. सरितामध्ये गंगा, सरस्वती श्रेष्ठ, कावेरी, देविका, सिंधू, शरयू, शनरुद्रा, चंबल, गोदावरी, यमुना, तापी, सतलज अशा अनेक पवित्र नद्या, या व्यतिरिक्त आणखी काही पापहरण करणाऱ्या नद्या आहेत. प्रत्येक कल्पात सर्व नद्या, समुद्र क्षीण होत होते, परंतु 7 कल्प क्षीण नष्ट झाले नाही. तरी सुद्धा नमृता, तिला नर्मदा म्हणतात, ती नष्ट झाली नाही. नद्यांमध्ये सर्वोत्तम एकच नर्मदा, ती सदा विद्यमान राहते. हे महाभाग, मुनींनी वर्णन केलेल्या इतर सर्व नद्या नष्ट झाल्या, परंतु आपल्या कल्पापासून आजपर्यंत सर्व कल्पांमध्ये विद्यमान असलेल्या नर्मदेस मी पाहिलं आहे. हे अनघ तुझ्याकरिता मी तिचे वर्णन करीत आहे. पुढच्या भागात आपण मार्कंडेयजींनी केलेले वर्णन, पोतार्धारोहण वर्णन बघूया. ओंकार प्रभवा देवा, ओंकार प्रभवा स्वराहा, ओंकार प्रभवं सर्वं, ओंकार सचराचर, ओंकार बिंदु संयुक्तं ध्यायन्ति नित्यं योगिनाः, मोक्षदं कामदं चैव ओंकाराय नमो नमः. नमामि देवी नर्मदे, नर्मदे हर हर नर्मदे, नर्मदे हर हर नर्मदे.